कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्याबद्दल प्रथम मी संस्थेचा सहसचिव या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो. कुमारी प्राची भोसले हिने ज्यांचा जीवनपट या ठिकाणी अतिशय छानसा असा उभा केला, त्या आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय खासदार गोविंदरावजी अधिक साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेच्या समारोपासाठी अधिक साहेबांची एक इच्छा होती ते हयात असतानापासून की माझ्या जन्मदिनाचं जरी औचित्य असलं तरी त्याचं बक्षीस वितरण हे 3 तारखेला नानींच्या हस्ते व्हावं, कारण 3 तारखेला नानींचा जन्मदिवस असतो. तर आज नानी आपल्या संस्थेचे चेअरमन पुष्पलताताई अधिक आपल्या सर्वांवर पुत्रत करणारे आज या ठिकाणी सर्वांना बक्षीस देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. मी त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. या संस्थेत आता झालेल्या स्पर्धेमध्ये जो विजेता संघ ठरला, ज्यांना जनरल चॅम्पियनशिप मिळाली, ते न्यू इंग्लिश स्कूल खैरी निमगाव यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबरच जे जिंकले, जे पराभूत झाले, जे चिडले, जे थोडे भांडले स्पर्धा चालू असताना, तर त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. पण तुम्ही सगळ्यांनी शेवट गोड केला आणि या क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या या ठिकाणी भरून आणल्या. खरं तर मी जेव्हापासून बघतोय या संस्थेच्या या स्पर्धा, तर माळवडगावला या ठिकाणी भरलेल्या या स्पर्धा, या आत्तापर्यंत भरलेल्या स्पर्धेच्या कळस ठरावा इतक्या चांगल्या पातळीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. या शाखेचे आमचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य आदरणीय हंसराज नाना, माझे सर्व सहकारी, संपूर्ण व्यासपीठ, संस्थेचे सर्व आजी माजी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामराव अधिक पब्लिक स्कूलनी जरी क्रिकेटचं बक्षीस मिळवलं असलं तरी या स्पर्धेचं म्हणजे डबल सेंचुरी म्हणतो ना आपण, 20 शतक ते माळवड गावाने पटकवलेले आहे. ते कसं तर हे 200च्या वर देणगेदार या ठिकाणी उभे राहिले म्हणून हा ड्रोन कॅमेरा, हा लग्नासारखा पांडव, नवरदेव नवरी सोडून सगळं येतं काय. म्हणजे माझ्या मते संस्थेच्या इतिहासामध्ये असा स्क्रीन सुद्धा कधी लागला नव्हता. तर मी या ठिकाणी नाईक सर आणि कलांगडे सर त्यांचे सर्व सहकारी, म्हणजे अगदी निशा थोरात मॅडमनी तर आज गाणं म्हटलं, म्हणजे त्यांच्यामध्ये आज आवाज पण त्यांचा चांगला आहे हे पण आज सगळ्यांना कळालं. म्हणजे त्या रांगोळी काढतात पण त्याच्याप्रमाणे त्यांचा आवाज पण चांगला आहे हे पण आज कळालं. त्यांनी नानींच्या वाढदिवसाला खूप छानसं गाणं म्हटलं. तुम्ही सर्वांनी नानींचा वाढदिवस साजरा केला. सर्वच या स्पर्धा अतिशय लाजवाब म्हणतो ना आपण. ती जी 10 मिनिटाची तुम्ही क्लिप तयार केली ती, त्या क्लिपमधून कळतं की ड्रोन कॅमेऱ्यावरनं सुद्धा आपली शाळा जशी आतून सुंदर आहे त्याच्यापेक्षा जास्त बाहेरून कशी सुंदर आहे. आणि हे सगळं करत असताना या माळवडगाव ग्रामस्थांचं या ठिकाणी विशेष सहकार्य लागतं. मला या 2 गोष्टींचा या ठिकाणी खुलासा करायचा आहे की न्यू इंग्लिश स्कूल माळवडगाव इथं शासनाच्या धोरणामुळं आपल्या संस्थेच्या 50 जागा रिक्त आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी संस्थेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा शिक्षक कमी आहेत. म्हणजे या शाखेमध्ये क्रीडा शिक्षक देखील नाही, परंतु इथले शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे ज्यांना तुम्ही मामा म्हणतात पण मी त्यांना सर म्हणतो, ते तुकाराम सर चौधरी या ठिकाणी क्रीडा शिक्षक झाले आणि त्यांनी ही स्पर्धा घडवण्यामागे मोठं योगदान दिलं. त्यांचं योगदान काय होतं तर ते क्रीडा शिक्षक नाही आहे, परंतु त्यांनी मागच्या वर्षी पण पाहिजे मी खैरी निमगावला जी स्पर्धा झाली ना ताई, त्याच्यामध्ये ते म्हणजे क्रीडा शिक्षकाच्या पेक्षा पेटून मुलांना असं मार्गदर्शन करत होते. असं वाटत होतं हे क्रीडा शिक्षकांचे प्रिन्सिपल आहेत की काय. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे माझा म्हणायचा उद्देश काय आहे, तुमच्याकडं पद असो नसो, तुमच्याकडं काम करण्याची जर तळमळ असेल तर तुम्ही ते काम करू शकता आणि ते तडीच देऊ शकता. हे तुम्ही हे ज्या या ठिकाणी माळवडगावनी नियोजन केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं म्हणजे अगदी 1 रुपया देणाऱ्यापासून उपाध्यक्ष सुनील भाऊ असणे, तुमचे सर्व आमच्या सरपंचताई डॉक्टर असणे, बाबासाहेब, सगळंच ग्रामस्थ वैयक्तिक कोणाचं नाव पण टाळतो. आज गावात शहरातून अनेक पाहुणे या ठिकाणी साहेबांच्या जन्मदिनाच्या क्रीडा स्पर्धेचा समोर बाय म्हणून आले. त्या सर्वांचे मी देखील या ठिकाणी विशेष स्वागत करतो. नामून एक टाळतोय, वेळ अतिशय होते म्हणून, परंतु तुम्ही सर्वांनी हे जे योगदान दिलं त्याप्रमाणे या पूर्ण क्रीडा स्पर्धेला एक 15 दिवस चाललेल्या विवाह सोहळ्याचं नियोजन स्वरूप आलं. आणि नानांच्या वतीने तुम्हाला मी आता विनंती करतो की चांगल्या भोजनाची व्यवस्था केली आहे ग्रामस्थांनी आणि शाळेने.
नानांचं म्हणणं आहे की भांड्याचे वगैरे आहेर नको, रोख स्वरूपात तुम्ही भरपूर दिले, नाहीतर ते लग्न टीप असते ना, भांड्याचे कपड्याचे नको, रोख स्वरूपात तुम्ही भरपूर दिली. आणखी एक खुलासा करायचा राहिला की आपल्या शाळेला मागच्या वर्षी 20% ग्रँटवर आपली शाळा आली आहे. यावर्षी आपली शाळा ही आणि मातापूरची शाळा या दोन्ही शाळा आपल्या 40% जातील. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उणीव या ठिकाणी भासते ती सर्वांनी प्रयत्नपूर्वक, कलांडे सर तुमचे सर्व सहकारी, तुम्ही सर्वांनी शासनाचा या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला. वेळपट्टी तर रावीदादांनी त्यांच्या पद्धतीने, अनुताईंनी त्यांच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना फोन केले, संपर्क केला, विनंती केली. आपली शाळा या दोन आता 40% ग्रँटीवर होतील. आणि देव करो तुमच्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या मनात जे आहे तसं संस्थेला सर्व शिक्षक मिळण्यासाठी लवकरच आपली जी 50-52 जागांची पोर्टल भरती बाकी आहे ती झाली म्हणजे आपली संस्थेला खूप चांगली मोठी ऊर्जितावस्था येईल. हो, तर ती जर शिक्षक भरती जी 80% जी सरकारने आता त्याची कारवाई सुरू केली आहे ती झाली तर आपली संस्था साहेबांना जी अपेक्षित आहे ती निश्चितपणे ऊर्जितावस्थेमध्ये येईल. आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय आविदादांच्या समक्ष या शाळेच्या उभारणीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते डॉक्टर नितीनजी आसने यांनी एक मागणी केली होती की ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे. तर लवकरात लवकर आपण त्या दृष्टीने देखील सुरुवात करू अशी मी सर्व गव्हर्निंग काउन्सिलच्या वतीने या ठिकाणी आपल्याला अभिवाचन करतो. आपण सर्व खूप वेळासाठी थांबलो, त्यांचे कार्यक्रम लांबण्यामागं थोडंसं प्लॅनिंग होतं, तुम्हाला जरा चांगली भूक लागली पाहिजे होती म्हणून. तर आपण सर्व या ठिकाणी सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा. पुन्हा एकदा नजर चुकीने कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर ते सर्व मला मोठ्या मनाने माफ करतील. आणि इथपासून तिथपर्यंत या स्पर्धेच्या या सोहळ्याच्या सर्व उत्कृष्ट नियोजनासाठी ज्यांचे हातभार लागले त्यांचे मी मनपूर्वक संस्थेच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.